वेलकम टू माय चॅनल. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाचे काम. एखादा शब्द नाव सांगतो, एखादा शब्द क्रिया सांगतो, तर एखादा शब्द काय सांगतो, गुण सांगतो. त्या कामानुसार शब्दांचे 8 प्रकार आहेत. नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ प्लेस अँड नेम ऑफ ॲनिमल ऑर नेम ऑफ थिंग्स. म्हणजे एखाद्या पर्सनचं नाव, जसं की आपण घेतला इथं राहुल आणि राणी, तर हे नेम झाले पर्सनचे. मग नंतर मी घेतलं नेम ऑफ प्लेस. नेम ऑफ प्लेस काय काय येतील, प्लेस कोणत्या कोणत्या असतात, स्कूल ही एक प्लेस आहे, मार्केट ही एक प्लेस आहे, हॉटेल एक प्लेस आहे, बस स्टॉप एक प्लेस आहे, असे तुम्ही खूप साऱ्या प्लेस घेऊ शकता. ॲनिमल म्हटलं तर ॲनिमलमध्ये कोणते कोणते ॲनिमल येणार, डॉग येणार, काऊ येणार, एलिफंट येणार. आपण जेवढेही ॲनिमल आहेत तेवढे सर्व कशामध्ये येतील, आपल्या ॲनिमल्समध्ये. नंतर थिंग्स म्हटल्यानंतर कोणत्याही वस्तू ज्या आपल्याला आपण डोळ्यांनी बघतो त्या सर्व वस्तूंना नावं आहेत, सर्वांचे नेम्स आहेत. तर मग बुक, पेन, टेबल, चेअर आर द एक्झाम्पल ऑफ थिंग्स. सेकंड वन इज प्रोनाऊन. प्रोनाऊनलाच आपण मराठीमध्ये म्हणतो सर्वनाम. अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. म्हणजे जेव्हा आपण नाऊन हा शब्द आपण नेहमी यूज करणार का नाही. एक वेळ जर आपण सेंटेन्समध्ये नाऊन घेतलं तर नेक्स्ट टाईम आपण त्या नाऊनसाठी त्याच्याऐवजी आपण काय घेणार, प्रोनाऊन घेणार. जसं आपण इथे एक्झाम्पल दिलं आहे, द डॉग इज बाकिंग, इट इज हंग्री. आता इथं आपण नेहमी म्हणणार का, द डॉग इज बाकिंग अँड द डॉग इज हंग्री अँड द डॉग इज व्हाईट इन कलर अँड द डॉग इज रेड इन कलर, असं नाही म्हणणार आपण काय म्हणणार, इट इज हंग्री. ओके. मग काही सर्वनाम इथं दिलेले आहेत. मी फॉर एक्झाम्पल बघा, आय हे एक काय आहे, प्रोनाऊन आहे. यू, वी, दे, शी, ही, इट, मी, हर, देम आर द एक्झाम्पल ऑफ प्रोनाऊन. नाऊ थर्ड वन इज ॲडजेक्टिव्ह. देन व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? Adjective is a word that describe or tells us more about noun and pronoun. ॲडजेक्टिव्ह म्हणजे आपल्याला, ॲडजेक्टिव्ह असा वर्ड असतो की जो आपल्याला डिस्क्राईब करतो. म्हणजे कोणाबद्दल डिस्क्राईब करतो, नाऊन आणि प्रोनाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, किंवा मग त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगतो, आपल्याला त्याच्याबद्दल डिस्क्राईब करतो. तर आता हाऊस आहे, हाऊस कसं आहे, इट इज अ बिग हाऊस. हाऊस कसं आहे, बिग आहे. राहुल इज अ क्लेवर बॉय. राहुल हा बॉय आहे, पण कसा आहे तो बॉय, क्लेवर आहे. आय हॅव पेन, पण कसा पेन आहे माझ्याकडे, आय हॅव रेड पेन. ॲडजेक्टिव्ह टेलिंग अबाउट साईज, शेप, कलर, क्वालिटी, एज, नंबर्स. आता ॲडजेक्टिव्ह आपल्याला काय काय सांगतात, ॲडजेक्टिव्ह आपल्याला सांगतो साईज. आता साईज कशी, तर हाऊस कसं आहे, बिग आहे. नंतर शेप सांगू शकतो की द अर्थ इज अ राऊंड इन अ शेप. अर्थ आहे, कशी आहे, पण राऊंड शेपमध्ये आहे. कलर सांगू शकतो, इथं सांगितलं आहे की आय हॅव रेड पेन, माझ्याकडे पेन आहे, पण कसा पेन आहे, रेड आहे, म्हणजे कलरही सांगतो. क्वालिटी सांगितली, इथं राहुलची क्वालिटी सांगितली, राहुल कसं आहे, तर क्लेवर आहे. नंतर आपण नंबर, एज तसे यूज करू शकतो. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू वर्ब्स.